जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येईल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते, पण महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला। मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत चर्चेला उधाण सुरू झाले। सरकारने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। आता महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। खात्यात पैसे कधी जमा होतील याबाबत अदिती तटकरे यांनी माहिती दिली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या हप्त्याचे एकत्र वाटप करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले। शुक्रवारपासून या हप्त्यांचे वाटप सुरू झाल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। या योजनेअंतर्गत राज्यातील 2,52,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 1500 रुपये जमा करण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी दिली। अदिती तटकरे यांनी ट्विट करत मार्च महिन्याच्या हप्त्याविषयी माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे। ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे असे त्या म्हणाल्या। आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 रुपये सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली आहे। ताई, आज खरं तर महिला दिन आहे आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले, आता त्यांना हप्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे। फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत।